यंदाच्या वर्षी जवळपास 35 वर्षांनंतर राज्यात मे महिन्यात राज्यातील काही भागात मान्सून दाखल झाला आणि मे महिन्याच्या शेवटच्या काही दिवसात राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं। मात्र अजूनही संपूर्ण राज्यात मान्सून दाखल झालेला नसून जून महिन्यात आपल्याला पाऊस थांबलेला पाहायला मिळत आहे। असं असताना राज्यात येत्या 10 जून नंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होताना पाहायला मिळणार असून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात सर्वत्र मान्सून दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ SD सानप यांनी दिली आहे। येणारे 4 ते 5 दिवसांचा विचार कराल तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि आता मान्सूनचे वारेंचा जोर कमी झालेला आहे। त्यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात येणारे 4 ते 5 दिवस पाऊस हा कमी राहील। 4-5 तारखेला काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे, परंतु हा पाऊस सर्वदूर नसणार आहे। पुढच्या आठवड्यात काय होईल, कधी पाऊस सक्रिय आपल्याला पाहायला मिळेल जून महिन्यामध्ये आणि काय परिस्थिती? ओके, आमचा 5 ते 7 दिवसांचा जो फोरकास्ट आहे किंवा अंदाज आहे तो दर दिवशी तो अपडेट केला जातो। तर 5 ते 7 पुढच्या 5 ते 7 दिवसांचा जो अंदाज आहे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये तो अजून अपडेट होईल आणि अजून क्लिअर पिक्चर होईल। परंतु आमच्या एक्सटेंडेड रेंज फोरकास्टनुसार असं दिसून येतं आहे, जो की 3 ते 4 आठवड्यांचा असतो। त्यामध्ये असं दिसतं आहे की जूनचा जो दुसरा आठवडा आहे त्यामध्ये पाऊस परत रिवाईव्ह होण्याची शक्यता आहे, मान्सून परत जोर धरण्याची शक्यता 10 ते 11 जून नंतर आहे असं एकंदरीत दिसतं आहे। पूर्ण महाराष्ट्रात जर विचार कराल तर महाराष्ट्रामध्ये सरासरी पाऊस मेचा सरासरी पाऊस हा 14.4 मिलीमीटर आहे आणि तो यावर्षी 159.6 मिलीमीटर इतका झालेला आहे। तर आपण म्हणू शकतो की जवळजवळ 10 ते 11 पट जास्त पाऊस हा मेमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे। ओके, पहिली गोष्ट तर ओल किती आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे। काही आपण बघितलं की मेमध्ये काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी किंवा बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस आपल्याला दिसून आलेला आहे। तर शेतीची ओल किती आहे ते बघणं महत्त्वाचं आहे, जमिनीची ओल किती आहे हे बघणं गरजेचं आहे। त्याचबरोबर कृषी विभागाने दिलेले जे काही सल्ले असेल किंवा त्यांच्या काही सूचना असेल त्यांचं पालन करणं पण महत्त्वाचं आहे। आता जसं मी सांगितलं की 10 किंवा 11 जून नंतर परत परिस्थिती मान्सून परत जोरदारपणे दिसतो, मान्सूनचे वारे परत सक्रिय होताना दिसत आहेत। तर त्यानंतर जो स्पेल येईल त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की महाराष्ट्रातील इतर जो राहिलेला भाग आहे, उर्वरित भाग आहे तिकडे मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे।